नमस्कार सर्व पत्रकार बांधवाला। आपले महाराष्ट्रभरात जे मराठा आरक्षणासाठीची साखळी उपोषण सुरू आहेत, सगळ्या बांधवांना विनंती आहे की सध्या आपल्याला 20 जानेवारीची जाण्याची तयारी करायची असल्यामुळे खूप फोन यायला लागलेत दिवसभर साखळी उपोषणाचं काय म्हणून। तर सगळ्यांना विनंती आहे, आंतरवाली इथलं साखळी उपोषण हे कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावेत सगळ्यांनी, आणि ज्यांना सुरू ठेवायचे त्यांनी ठेवावं, परंतु असं व्हायला नको की आम्हाला सुरू ठेवायचं होतं परंतु सांगण्यात आल्या आमच्याकडून सांगण्यात आल्यामुळं आम्ही ते स्थगित केलं। ज्यांना सुरू ठेवायचे ते ठेवू शकता, परंतु महाराष्ट्रातले सगळेच साखळी उपोषणं आमरण उपोषणं स्थगित करावेत, कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला 20 जानेवारीला निघण्याची। त्यामुळं हा एक मुद्दा झाला। आणि दुसरा की आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आहे। आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली। रूट आपला कसा राहणार आहे आंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता, तोही थोड्याच दिवसात तुम्हाला पडेल। तिसरं असं की आपण शक्यता अशी आहे की आपण 6वा दौरा सुद्धा टाकण्याच्या तयारीत आहेत, परंतु बघूया त्याचं मागापुढं होऊ शकतं, होईलच असं नाही, परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळं एखाद्या दिवशी टाकण्याची शक्यता आहे। आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा। आपले जे टप्पे कसे पाडायचे आहेत, काय करायचे आहेत, हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे। फक्त विशेष याबरोबर एक सांगायचं आहे की आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे, त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं। आता आपण घरी नाही राहायचं, घरी राहून तरी आपण काय करणार? आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे आहेत, त्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे, त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहेत? त्यामुळे आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा। आपल्याला मुंबईकडे जायचं आहे, मुंबईकडे कूच करायची, मुंबईकडे आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची। देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसेल, इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची, शांततेत जाण्याची। मिळेल त्या वाहनानं ते वाहनं घेऊन यायच्यात, आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात। काय काय वस्तू ठेवायच्यात हे तुम्ही ठरवा, आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीममध्ये या गाड्या आणि हे लोक, हा रूट, मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे। परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे, किती दिवसासाठी घेतलं पाहिजे, किती पुरणार आहे, कोणची गाडी घ्यायची, त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे। जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं, आपण आपल्याच गाडीत झोपायचं, किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी। आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत, हे लक्षात असू द्या। आपली गाडी असेल, आपलं ट्रॅक्टरला छत टाका, पाठीमागच्या ट्रॉलीत किंवा काय ट्रक असेल, कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील, कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका। आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचं, पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचं आहे। इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची। परंतु पुन्हा एकदा सांगतो, हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे, त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाही आहे। आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकराला न्याय घेऊन येण्यासाठी जायचं। मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचं असणार आहे, शक्यतो, कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचं आहे। म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा, आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचं।